कॉमेडी म्हणजे काय? कॉमेडी म्हणजे व्हेरी गुड क्वेश्चन. कॉमेडी हाच ॲक्टर मला असं वाटतं परिपूर्ण असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर असा कुठला शिक्का नको की हा फक्त, आणि हसवलं पाहिजे माणसांनी. आपण स्वतःही हसलं पाहिजे ना, हसलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यासाठी लोकांना जर वाटत असेल की मी ॲक्टिंग करतो तर करतो, तुम्हाला हसवण्यासाठीच करतोय. आहे बाबा, ठीक आहे, बरोबर की नाही. पण मी म्हटलं मी माझ्या कॉलेजच्या इतिहासात गेलो, मी जर असा इंग्लिशमध्ये हक करायचा नुसता मनात विचार जरी केला असता ना, तर मला मराठी हक झाला असतं. तर आपल्याला माहिती आहे 9 रस असतात. 9 रसापैकी सगळ्यात महत्त्वाचा रस आहे हास्यरस. त्याच्याशिवाय होऊ शकतं का हो? तर आज आपल्यासोबत आहेत हास्यवीर डॉक्टर संजीव कुमार पाटील. तर सर नमस्कार. नमस्कार. हॅलो. हॅलो सर. नमस्कार. तर सरांना माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की कॉमेडी म्हणजे नक्की काय? लगेच प्रश्न. मला वाटलं म्हणजे थोडासा श्वास घ्याल तुम्ही, मला पण घेऊ द्याल. लगेचच प्रश्न विचारलेला आहे. कॉमेडी म्हणजे काय? कॉमेडी म्हणजे व्हेरी गुड क्वेश्चन. कॉमेडी हाच तर प्रश्न आहे. कॉमेडी म्हणजे बघा, जिथे कॉमन असतो फक्त एडी असते ती कॉमेडी. अहो कॉमेडी म्हणजे विनोद, हे जे काय चाललंय आपलं तेच कॉमेडी. तुम्ही जे म्हणलात ना, आता सांगितलं ना की आयुष्यात जर कॉमेडी नसेल तर ट्रॅजेडी असेल, ती कॉमेडी. तर भरपूर असे प्रकार आहेत कॉमेडीचे. पडद्यावरील कॉमेडी, कार्टूनमध्ये कॉमेडी. तर ह्यामध्ये काय फरक आहे? फरक काय? कार्टूनमध्ये काय आणि पडद्यावरचं काय सारखेच आहे हो कॉमेडी सगळे. कार्टूनमध्ये काय होतं, कार्टून असं करून लोक हसतात, आणि काही विनोद असे पडद्यावर घडतात आणि ते बघत बघत आपण कार्टूनसारखे वागायला लागतो. असे ते दोघांमधले फरक आहेत. तर व्यंगचित्रातूनही कॉमेडी होते. हो बापरे, व्यंगचित्रकार म्हणजे मोठं नाव आहे आपल्याकडे. किती नाव आहेत, म्हणजे R.K. लक्ष्मण सरांचं नाव आहे. त्याच्यातनं एक खऱ्या अर्थानं म्हणजे नुसतं तो विनोद नाही म्हणतात, तर मला असं म्हणायचं की ब्लॅक कॉमेडी आहे, की त्या व्यंगचित्रांमधनं आपल्याला विनोद तर पोचतो, पण त्याच्यातनं असं एक शाल जोडीतनं मारलेली असते की आपण हसतो सुद्धा आणि आपण हसलो याच्यावर. अशा प्रकारची ती कॉमेडी असते आणि खूप त्याच्यामध्ये ताकद होती आणि आहे अजूनही, असं मला वाटतं. तर तुम्ही डॉक्टर आहात, ॲक्टर कधीपासून झालात? डॉक्टर वाटतोय ना मी. हो. बरेच लोकांना मी डॉक्टर वाटतच नाही. कारण की डॉक्टर म्हटलं की कसं, नाव काय तुमचं, काय त्रास होतोय, कधीपासून होतोय, अशी सवय आहे ना. मी लोकांना असा कायम असा कॉमेडी करताना दिसतो, त्यामुळे मला लोक डॉक्टर समजत नाही. पण मी खरोखर डॉक्टर आहे बरं का. BJ मेडिकल कॉलेजमधून मी डॉक्टर झालेलो आहे. MBBS आणि DA म्हणजे ॲनेस्थेशिया भूल देणारा डॉक्टर आहे मी. तर आवड लहानपणापासून होती ना ॲक्टिंगमध्ये जाण्याची. त्याच्यामुळे लकीली BJ मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली, जिथे डॉक्टर श्रीराम लागू, डॉक्टर जब्बार पटेल, डॉक्टर मोहन आगाशे ज्या रंगमंचावर शिकले, डॉक्टरकी शिकले आणि अभिनय शिकले, तिथेच मला अभिनयाचं बाळकडू मिळालं. आणि मग तिथूनच हा किडा घुसला की आपली को ॲक्टिंग करणे काय, म्हणून मी ॲक्टर झालो. पण हे सगळे डॉक्टर ॲक्टरच का होतात? बरोबर आहे तुझा प्रश्न. जसे मी काही नावं घेतली तसे आता सुद्धा डॉक्टर अमोल कोल्हे, डॉक्टर गिरीश ओक, असे बरेच, डॉक्टर निलेश साबळे. मला असं वाटतं की सगळ्या डॉक्टरांच्या डोक्यामध्ये एक ॲक्टिंगचा किडा असावाच. आणि प्रत्येक डॉक्टरला, मी तर असं म्हणेन की डॉक्टर नव्हे, प्रत्येक माणसाला अभिनय करावाच लागतो. हो, तू मग अशी म्हटलीस ना की जीवनामध्ये जर विनोद पळून गेला, जर हास्य नसलं तर काय होईल, तसं प्रत्येकाला अभिनय करावा लागतो. आतनं दुःख असलं की तो हसायचा अभिनय करतो. तशी ती बहुतेक सगळ्या डॉक्टरांना वेडा असेल, त्यामुळे मी पण तसा ॲक्टर झालो. ॲक्टर झालात, मग कॉमेडीकडेच कसे वळालात तुम्ही? कॉमेडीकडेच असं नाही, म्हणजे त्याची गंमतच झाली बरं का. माझ्यातला अभिनय कधी पहिल्यांदा सुरू झाला, मी 8वीमध्ये असेल. तसं मी नेहमी माझ्या इंटरव्ह्यूमध्ये सांगत असतो की मी माझ्या वडिलांमुळे डॉक्टर झालो आणि आईमुळे ॲक्टर झालो. हो, म्हणजे वडील नसते, वडिलांना मी घाबरत नसतो, तर मी अभ्यासच केला नसता आणि डॉक्टर झालोच नसतो. त्यामुळे मी त्यांच्यामुळे घाबरत अभ्यास करतो, MBBSला ॲडमिशन आणि पुढे ॲनेस्थेशिया केलं. आणि आईसारखं मेल्या मुडद्यात जा की रे, जा भाषण कर, गाणं म्हण, ॲक्टिंग कर, असं मला बळजबरी आई ढकलायची आणि मग मी जायचो. तर 8वीमध्ये असताना माझ्या एक सिनियर 9वीतला एक मुलगा म्हटलं त्याला आपण नाटक बसूया. मग आम्ही एक नाटक बसवायला घेतलं, त्याचं नाव होतं अति तेथे माती. मग मी म्हटलं मी हेडमास्तरांचा मुलगा ना, मी म्हटलं मला मेन रोल करायचा, राजाचा रोल करायचा. पण तो म्हटलं मी डिरेक्टर आहे, मी राजाचा रोल करणार, तू प्रधानजीचा रोल कर. मी नाराज झालो. म्हटलं ठीक आहे. मग राजा प्रधान असं करत, अति तेथे माती म्हणजे काय की प्रत्येकानं आजपासून गद्यात नाही बोलायचं, पद्यात बोलायचं. काय म्हणताय महाराज, असं ते नाटक होतं, विनोदीचं होतं. पण त्याच्यात गंमत काय झाली, माझी एंट्री झाली, मी पाय अडकून पडलो.
पडलो लोक जे काय हसले, तिथून माझ्या कॉमेडी माणसाचा जन्म झाला. तिथून मी जे काय बेरिंग पकडलं ते अख्खं नाटकभर मी तसाच चालत राहिलो आणि लोकांना प्रचंड आवडलं. आणि मग मला वाटलं हे भारी आहे, लोकांना हसवलं आपण आणि आपल्यालाही मजा आली. तेव्हापासून माझ्यातला कॉमेडियन जन्माला आला असं मी म्हणेन. मग तुम्ही सुरुवातीपासून कॉमेडीमध्येच केलंय, सुरुवात तुमची कॉमेडीने झाली आहे म्हणूयात हा, म्हणजे लहानपणी केलं आणि मग नंतर सुद्धा म्हणजे कॉलेजला आल्यानंतर सुद्धा विनोदीच नाटकांमधनं जास्त काम केलं गेलं. तर एक ऍक्टर म्हणून तुमची सुरुवात कॉमेडीपासून झाली, तर तुम्ही बाकी काही तुम्हाला एक्सप्लोअर करावं असं वाटलं का? हा, म्हणजे काय ॲक्टर मला असं वाटतं परिपूर्ण असला पाहिजे, म्हणजे त्याच्यावर असा कुठला शिक्का नको की हा फक्त कॉमेडीच करतो. आणि खरं तर माझ्यावर असं झालं म्हणजे करिअरच्या सुरू म्हणजे कॉलेजला असताना मोरूची मावशी, तरुण तुर्क म्हातारे अर्क किंवा काका किशाचा अशी विनोदी नाटकांमध्ये मी कामं केली. आणि जेव्हा 2001मध्ये मी अथर्व थिएटर्स म्हणून आमची संस्था स्थापन केली आणि त्याच्यातनं नाटकं, तर त्याच्यातनं सुद्धा मोरूची मावशी, शांतेचं कार्ड चालू आहे, तरुण तुर्क म्हातारे अर्क, सौजन्याची ऐशी तैशी, इच्छा माझी पुरी करा, अशाच नाटकांचे प्रयोग चालू झाले. आणि माझ्यावर असं माझ्या मागे लोक म्हणायला लागले की हा फक्त कॉमेडी करतो. माय टू किट ॲज अ चॅलेंज की नाही मुझे तो फिर मेरे को प्रूव्ह करना है. 2004 साली मी बॅरिस्टर नावाचं नाटक केलं, जे अतिशय गंभीर जयवंत दळवींचं स्क्रिप्ट आहे, विक्रम गोखलेंनी केलं होतं. मी चॅलेंज म्हणून केलं, राज्य नाट्य स्पर्धेत अभिनयाचं बक्षीस मिळालं. त्याच्यानंतर काही वर्षांनी तो मी नव्हेच केलं, ज्याच्यात 5 वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका प्रभाकर पणशीकरांनी केलेलं ते केलं. नट नावाचं नाटक म्हणून एक अतिशय गंभीर नाटक होतं, ते केलं, ज्याच्यासाठी मला राज्य शासनातर्फे रौप्य पदक मिळालं. आणि मग सरते शेवटी प्रत्येक नाटाचं स्वप्न असतं ते नटसम्राटसुद्धा मी केलं. म्हणजे जेवढं हसवलं लोकांना हसवत होतो तेवढं त्याच ताकदीने मी रडवूसुद्धा शकतो हे लोकांना दाखवून दिलं. त्यामुळे मी एक्सप्लोअर केलं म्हणजे. आणि मला वाटतं ते प्रत्येक नटानं करायलाच पाहिजे की तुम्हाला जर तुम्ही अभिनेता म्हणून काम करत आहात क्षेत्रामध्ये तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या भूमिका करता यायला पाहिजे. हा, रडवणं सोपं आहे, हसवणं अवघड आहे. जे मी त्याच्यात ऑलरेडी काम करतच होतो त्यामुळे आय वॉज हॅपी की चलो आय प्रूव्ड इट की मला दोन्ही गोष्टी करता येतात, त्या मी एक्सप्लोअर केल्या. तर तुम्ही पडद्यावरच हसवता किंवा पडद्यावरच ऍक्टिंग करता किंवा बाहेरही असं हसवता? हा प्रश्न ना म्हणजे खूप छान आहे. बऱ्याचदा ना लोक मला म्हणजे काही लोक मला चिडवण्यासाठी किंवा काही लोक हा काय मी ॲक्टिंगच करत असतो अरे बाबा हे स्टेज नाही आहे भाई. मी म्हटलं तू जसं मग आपल्या याची सुरुवात केलीस की माणसाच्या आयुष्यात खूप दुःख आहेत ग, टेन्शन्स आहेत, आणि हसवलं पाहिजे माणसांनी. आपण स्वतःही हसलं पाहिजे ना, हसलं पाहिजे. त्याच्यामुळे त्यासाठी लोकांना जर वाटत असेल की मी ॲक्टिंग करतो तर करतोय, तुम्हाला हसवण्यासाठीच करतोय. आणि याचा मला उलट फायदा झाला, म्हणजे मी स्वतः सुद्धा खुश राहतो आणि दुसऱ्यांनाही खुश करतो. आता मी मगाशी बोलता बोलता सांगितलं की मी ॲनेस्थेटिस्ट आहे, म्हणजे भुलीचा डॉक्टर आहे. तर भुलीचं घेतले कधी भूल तू किंवा ऐकलं तू भूल काय असते ती? कशासाठी भूल देतात माहिती आहे? ऑपरेशनची वेदना पेशंटला होऊ नये म्हणून आम्ही झोपवतो, म्हणजे ऑलमोस्ट त्याला काहीच आठवत नाही नंतर. थोडक्यात त्याची वेदना कमी करतो. बिचार पेशंट्स टेन्शनमध्ये असतात, हाताला कापलेला असतो किंवा डिलिव्हरीची बाई असते अशी एकदम वेदना भयानक, तिला आम्ही हळूच पटकन. तर तिथे सुद्धा मी गंमत जमत काय 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 अहो लवकर लवकर बोल द्या मला, लवकर बोल द्या. देतो का ताई, देतो देतो. काय नाव तुझं? बाबा बारामतीचे का? बारामतीचे नाही हो असं म्हणजे फक्त पटकन टोचलं, झोपली, तिला कळलंच नाही. म्हणजे बऱ्याचदा भुलीच्या डॉक्टरांना पेशंट्स विसरून जातात की कोणतरी आलं होतं, बांधलं, इंजेक्शन दिलं, मी झोपले आणि नंतर आठवलं नाही. पण माझे पेशंट्स मला लक्षात ठेवायचे की अरे ते कॉमेडी करणारे डॉक्टर नाही का यावेळी भूल द्यायला, म्हणजे ही आपली पावती आहे. काय हसवलं पाहिजे. हसायला पैसे लागतात का? नाही. मग हसलंच पाहिजे ना. त्यामुळे मी सगळीकडे जिथे मिळेल तिथे, आता आल्यापासून तुझ्या लक्षात आलं असेल हा कॅमेरा रोल होण्याच्या आधी सुद्धा माझी कॉमेडी चालू झालेलीच होती. ते पाहिजे, आवश्यक आहे. तर जसं चार्ली चॅपलिनचं म्हणतात की ते पडद्यावर हसवायचे पण त्यांच्या आयुष्यात खूप दुःख होतं असं सगळेजण म्हणतात. आणि हे कलाकारांच्या बाबतीतच का म्हणतात जे हसवतात की त्यांच्या मागे काहीतरी दुःख आहे, असं एक म्हण आहे. तुला एक सांगू, कॉमेडीचा जन्म ट्रॅजेडीत होतो, हे खरी गोष्ट आहे. आणि चार्ली चॅपलिन इतकं मोठं नाव आहे आणि त्यांच्या आयुष्यात प्रचंड दुःख होतं, पण तरीसुद्धा त्या माणसाने हसवलं. हीच तर कला आहे. आणि फक्त कलाकारांच्याच बाबतीत असं नाही, कलाकारांच्या बाबतीत काय की त्या माणसाला ती कला आहे की स्वतःचं दुःख लपवू शकतो. जो कलाकार नाही आहे त्याचं दुःख दिसतं चेहऱ्यावर. जो रडतो तो त्याला रडता जातं. फार कमी लोक, मी म्हणलं ना की नॉर्मल आयुष्यात फार लोकांना अभिनय करावाच लागतो. ज्यांना नाही जमला त्यांचं ते दुःख दिसतं की हा दुःखी आहे. पण जो दुःख लपवून लोकांना हसवतो तो कलाकार आहे. त्यामुळे ट्रॅजेडी आणि कॉमेडीत आता मी तुला एक सांगतो गंमत.
चार्लीचे पण माझे आदर्श, म्हणजे मला खूप मी त्यांना मानतो. परत आपल्या सगळ्यांचं लहानपण त्यांचे त्या फिल्म्स बघून झालेलं आहे. माझं एक नाटक होतं तरुण तुर्क म्हातारे अर्ग, प्राध्यापक मधुकर तोरमळ यांनी लिहिलं होतं. ते मी डिरेक्ट केलं होतं 2001 मध्ये. आम्ही त्याचे बरेच प्रयोग केले. त्यातलं जे महत्त्वाचं पात्र होतं प्राध्यापक तोरणमालांनी ते केलेलं होतं, की त्याच्यात एक माणूस असतो की रेक्टर असतो, तो जेंट्स हॉस्टेलचा रेक्टर असतो आणि त्याला एक आजार असतो, नॉमिनल ॲफेझिया, मेडिकल टर्म आहे, म्हणजे त्याला नावं आठवत नाही पटकन. आणि ते त्याचं दुःख असतं. त्याच्या आयुष्यात त्याची बायको वारलेली असते, मुलगा मेलेला असतो, असं बरंच काय काय असतं. आणि पण तो जे वागतो तो विनोद करत नव्हता. म्हणजे मला बऱ्याच लोकांचं, मोठ्या मोठ्या कलाकारांनी मला पावती दिली होती की तुझं मला 12% कॅरेक्टर आवडलं का, तर तू विनोद केला नाही, तू फक्त ती भूमिकाच जगलास. तर काय होतं, तो ट्रॅजेडी होती त्याच्या आयुष्यात. तर फॉर एक्झाम्पल त्याच्यातलं गंमत सांगतो की त्याला नाव आठवत नाही. तीही नाही का आपली ती ह्याच्यात गेली, ह्याच्यातनं तिला एवढा मोठा हा मिळाल्यावर त्याचा फार हा झाला. आता हे जे आहे तर त्याला हे आठवत नाही की फॉर एक्झाम्पल त्याला जायचं असतं, अरे मला हे द्या ना, काय ते हे काय मला त्याला हे लावायचं आहे, ते अरे त्याच्यात आपण हे करून हे करतो, ते हे काय, म्हणजे लोक कुलूप म्हणायचं असतं त्याला. तर ते जी गंमत आहे की त्याला खरं तर आठवत नाही, त्याचं दुःख येतंय, पण लोक त्याच्यावर हसतात धमाल. म्हणजे तरुण तुर्क म्हाताऱ्या अर्कचे माझ्याकडे रेकॉर्ड ब्रेक, मी 4.5-5 तास वगैरे नाटक केले आणि लोक हसलेच नुसते, भयानक. आणि ते मला खूप आवडायचं की ते म्हणजे त्याच्यातली गंमत कशी आहे की ती कॉलेजची फर्स्ट इयरची तिचा हा केवढा मोठा, हा डोक्यापासून पायापर्यंत लोंबायचा, नागिणीसारखा शेपटा दिसायचा. असं म्हणल्यावर कळायचं की लोकांना ते ना केसांबद्दल बोलायचं आहे. तिचा हा चुकून त्याच्या ह्याच्यावर पडला, म्हणजे केसाचा आंबाडा चुकून बाकावर पडला, त्यानं कापून टाकला. गंमत अशी आहे. तर प्रत्येकाच्या आयुष्यात ट्रॅजेडी असते, पण त्या ट्रॅजेडीतनंच कॉमेडी निर्माण होते. त्यामुळे ते इट इज देअर. तर तुम्ही आता म्हणलात की दुःख लपवून पुढे कॉमेडी करणं खूप अवघड आहे, तर ते थोडं प्रेक्षकांनाही सांगा की कसं ते जमतं, कारण खूप अवघड आहे हसवणं तर निदान. हे बघ, तुला सांगू आता, माझ्या आयुष्यात एक प्रश्न असा घडला होता की माझे BJ मेडिकल कॉलेजमधनं गुरु म्हणता येईल मी त्यांना, 2-3 गुरु आहेत माझे, एक पद्माकर पंडित सर आणि एक डॉक्टर राम साठे, जे भरतनाट्य मंदिरला संगीत नाटकातनं काम करतात. आणि त्यांनी मला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या प्रत्येक नाटकाच्या आधी मी त्यांना फोन करतो की सर हे नाटक करू का, मला जमेल का, झेपेल का, त्यामुळे बिंदास कर, मला दिसतोयस तू. तर आमचं एकदम छान गुरु आणि असं नातं. मी एक शॉर्ट फिल्म केली होती, तर त्यांच्या मुलांनी पण त्याच्यात काम केलं, त्यांनी पण काम केलं होतं. त्यांना एकुलता एक मुलगा. आणि माझा शांतेच्या कार्ट्याचा काहीतरी 50वा प्रयोग होता बालगंधर्वाला. आणि सगळी तयारी चालू, सेट वगैरे चालू होता, आणि अचानक बातमी आली की त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला, बसने उडवलं आणि ऑलमोस्ट ब्रेन डेड आहे. मी ढसाढसा रडायला लागलो. हे 8:30 वाजताची गोष्ट आहे, 9:30ला प्रयोग होता बालगंधर्वाला. मी अर्धा तास रडत होतो. सगळ्यांनी सावरलं, सर सुरू करायचं आहे. हे माझ्याबद्दल घडलेलं आहे माझ्या आयुष्यात. 9:30ला मी ज्या एनर्जीने उभं राहिलो, शो मस्ट गो ऑन. विसरावं लागलं मला. तो शो संपल्यानंतर रात्री मी हॉस्पिटलला गेलो. ते 2-3 दिवस तो होता, ICUत होता, सिरियस होता, आणि नंतर तो आपल्याला सोडून गेला. पण हे माझ्याबद्दल घडलं आणि हे करावं लागतं. द शो मस्ट गो. आपण किती कलाकारांचे, प्रशांत दामलेंचा परवाच आपण एक इंटरव्ह्यू बघितला की जाता जाता दौऱ्यावर जाताना वडील गेले, ते घरी गेले, त्यांनी त्यांचं अंत्य आटोपलं आणि परत प्रयोग केले. सो हे कलाकार म्हणून करावं लागणारच आहे की तुम्हाला द शो मस्ट गो ऑन. तुम्हाला तुमचं दुःख लपवावं लागेल, तरच तुम्ही कलाकार आहात. आणि तुम्हाला हसावं लागेल आणि हसवावं लागेल. हे जे असं डेडिकेशन आहे. तर आपण थोडं मागे गेलो तर जसं की दादा कोंडके, अशोक सराफ, त्यानंतर आता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, यांचे एक परंपरेगत आलंय म्हणूयात आपण ते. तर ते त्याच्याबद्दल अरे वेगळा काळ आहे, प्रत्येकाचा वेगळा काळ आहे. आणि मला वाटतं दादा कोंडके सरांना तर हॅट्स ऑफ. रेकॉर्ड ब्रेक, गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सलग 9 का 10 सिनेमे हिट देणं जोक नव्हता. आणि काय त्या माणसाची एनर्जी. पण यश कधी मिळालं? ही वॉज आय थिंक 41 का 42 वर्ष. त्याच्या आधी बरेचशी वर्ष ते विछमाजी पुरीकराचे प्रयोग करायचे, गावागावात जाऊन दौरे करायचे. पण त्या माणसाकडे टायमिंग सेन्स होता आणि कॉन्टेम्पररी रेफरन्सेस. आज सकाळी पेपरमध्ये काय आहे ते त्या संध्याकाळच्या प्रयोगात ते असायचं. कुठेतरी परमेश्वराकडनं मला ती एक मिळालेली आहे की प्रशांत दामले सरांसारखं टायमिंग सेन्स किंवा रिपीट विनोदांवर लाफ्टर्स मिळवणं, किंवा सकाळी जे घडलं आहे किंवा आजूबाजूला जे चालू आहे सध्या ते आपल्या नाटकात टाकणं.
कॉन्टेम्पररी रेफरन्सेस आणि त्याच्यावर लाफ्टर्स काढणं हे मला पण परमेश्वरानं दिली आहे. तर ती सुद्धा मी त्यांच्याकडनं घेतली. म्हणजे प्रत्येक जी मोठी माणसं तू नावं घेतलीस त्यांच्याकडनं मी शिकलोय. एकलव्यासारखा. त्यांची माझी कधीच भेट नाही, पण काय तो माणूस होता. काही लोक द्वयार्थी विनोद किंवा काय ते गाणी पण असे असायचे. अरे पण काय हसवलं माणसाने, अख्ख्या महाराष्ट्राला वेळ लावलं होतं. काय त्यांची काय म्हणजे एक काळ होता तो. आणि जेव्हा मी कॉलेजमध्ये आलो बीजे मेडिकल कॉलेजमध्ये, तेव्हा काळ होता लक्ष्या मामा आणि अशोक मामांचा. धमाल. काय ते सिनेमे इतके वेळा, म्हणजे धूमधडाकाचा प्रीमियर विजय नाट्यमंदिर विजय थिएटरला व्हायचा आणि प्रभातला सचिन सरांचा पिक्चर लागायचं. अशी बनवा बनवी, गंमत जम्मत, धमाल. काळ होता. म्हणजे मी तर तुला सांगतो, धूमधडाका मी इतक्या वेळा पाहिला ना, तर तेव्हा आमचं फर्स्ट इयर सेकंड इयर होतं. तर मी ॲक्टिंग म्हणजे मिमिक्री करणं, गंमत करणं. मला लगेच कॉलेज गॅदरिंग वगैरे झालं की लोक चिडवायचं, ए तू करणार तर गाणं म्हणणं काहीतरी करून ते म्हणजे एक पगडा तेव्हा असा. त्यामुळे शांतीचं कार्ट जेव्हा मी बघितलं, म्हटलं हे मला करायचं आहे. मूर्छ मावशी, विजय चव्हाण, काय 5,000च्या वर प्रयोग केले माणसांनी. म्हटलं हे नाटक मला करायचं आणि मी केलं. तर हा जो काळ होता ना, त्याच्यानंतर भरत जाधव सर आणि मकरंद अनासवर एक मोठा काळ. राज्य केलं या लोकांनी, हसवत राहिले. आता सुद्धा तू म्हणशील तर चला हवा येऊ द्या, हास्य जत्रा, कपिल शर्मा किंवा तारक मेहता का उलटा चष्मा, हे का चालतात सिरियल्स? माणसाच्या आयुष्यात प्रचंड टेन्शन्स आहे, त्यांना हसायचं आहे, रिलॅक्स व्हायचं आहे, हे पाहिजे आम्हाला. त्यामुळे ते कर. आता मी तुला विषय निघालाच आहे तर सांगत असतो की मी आय एम अ मोटिवेशनल स्पीकर. म्हणजे मी आतापर्यंत 1500च्या वर वेगवेगळ्या विषयांवर लेक्चर्स घेतलेले आहेत. म्हणजे मुलांसाठी असेल तर ताणमुक्त यश, थोडे मोठे कॉलेजचे मुलं यौवनातील महत्वाकांक्षा, पुढे असेल तर अजून व्यक्तिमत्व विकास, पालकांसाठी सुजाण पालकत्व, नवरा बायकोंच्या फॅमिली हार्मनी, संसार मंगल, कुटुंब सुखवर्धन, स्ट्रेस मॅनेजमेंट, ताण व्यवस्थापन, असे वेगवेगळे. शिक्षकाचं व्यक्तिमत्व, डॉक्टरांचे ताणतणाव वेगळे असतात, शिक्षकांचे वेगळे असतात. हे वेगवेगळ्या विषयांवर मी इव्हन जर महिला मंडळ मला बोलवतं महिला दिनानिमित्त, त्या टॉपिकचं नाव काय असतं माहिती माझं? ज्या सिमरन जेले आपली जिंदगी. त्या बायका रडतात माझ्या लेक्चरमध्ये, खो खो हसतात. हे सगळ्यात महत्वाचं आहे. तर हे मी जेव्हा लेक्चर्स घेतो ना तर मी हसवतो. 1.5-2 तास लोक अक्षरशः खोकेपर्यंत पडेपर्यंत हसतात, पण सगळेच हसत नाहीत. मी त्याच्यावर गंमत करतो. राहिलेले हसवायचे असतील तर त्यांना असं करतो की म्हटलं काय तुम्ही छान हसताय, व्हेरी गुड, एकदम असे फार मोठे मोठे विनोद करून असे तुम्ही छान हसताय. पण म्हटलं सगळे हसत नाही आहात, तुमच्यातले बाकीचे कसे हसतात? माझ्यावर उपकार केल्यासारखं हसतायत. म्हटलं एवढं याला काय अर्थ आहे? असं एवढं आजचं राखून. बरं हे काही हसतायत, बाकीचे अजिबात हसत नाही, असे मख्खसारखे माझ्याकडे बघतो. बरं ठीक आहे, ते हसत नाही, शेजारचा हसला की मी म्हणतो अरे तुम्ही नाही हसत, शेजारचा हसतो त्याला तर हसू द्या. हां, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. हसायला पैसे लागतात का म्हणून सिनेमात सुद्धा वापरतात बघा. तो मुन्नाबाई MBBS बघितला, त्याच्यातला तो अरे मामू काय चाललंय, लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. म्हणून मी सगळ्यांना सांगतो बिनधास्त हसणं गरजेचं आहे. म्हणून हे गार्डन्समध्ये आपण जातो, बागेत जातो, लाफ्टर क्लब, लोक हसतात. मी त्याच प्रश्नाकडे येणार होते आता की काय गरज आहे जायची. आधी नव्हती गरज, जसं की मागे काही वर्षांपूर्वी गेलो तर आता लाफ्टर क्लबमध्ये जाऊन सेपरेट हसण्यासाठी जावं लागतंय. इतका अभाव आहे आता हसण्याचा. संवादच नाही राहिला घरामध्ये. प्रत्येकजण मोबाईलमध्ये, असं असं चाललंय मोबाईलमध्ये, ती मोबाईलमध्ये, तो मोबाईलमध्ये, मुलगा रूममध्ये, मुलगी तिच्या रूममध्ये, संवादच नाही. जेवणं वेगवेगळे जेवण, मग कसं काय होणार? प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन्स येतो. टेन्शन की सेवा जिंदगी नाही आहे. मग तुम्ही हसलं पाहिजे, बोललं पाहिजे, संवाद एक्सप्रेस व्हा एकमेक. ते करतच नाहीत लोक. मग अशा लाफ्टर क्लबची येते. बरं ठीक आहे, बिचारे मी तर म्हणेन ते चांगले आहे, ते ॲटलिस्ट जमतात आणि हसतात. पण आपल्यासारखे काही लोक वेडेत करे, ते आम्हाला म्हणतात हो सर असं विदाऊट कारण कसं काय हसू येणार ना, असं जमायचं आणि उगाच हसायचं वेड्यासारखं. म्हटलं वेड्यासारखं नाही, ते खरं हसायचं. जर आज तुम्ही वेळीच हसला नाहीत तर तुम्हाला एक दिवस वेड लागेल आणि अख्खं जग तुम्हाला हसेल. त्यामुळे हसणं गरजेचं आहे. तुम्ही जर घरी
विदाऊट कारण हसायचं नाही ना, मग बघा ना, काढा ना, मोबाईल आहे ना तुमच्याकडे, लावा हास्य जत्राचा एपिसोड, लावा चला हवा, जे तुम्हाला आवडेल, ज्याच्यातनं तुम्हाला हसू येईल ते बघा. कार्टून बघून, मगाची विषय निघाला, कार्टून बघून हसत. आता आपल्यातले बरेच लोक मोठे होतात बरं का, पण लहानपणापासून त्यांना कार्टूनची सवय लागली असते की कार्टून मोठे झाले तरी लोक कार्टून बघतात. मी म्हटलं लोक म्हणत किती 2 पोरांचा बाप झाला आणि असा कुशाल कार्टून बघतो. म्हटलं बघू द्या ना, त्यानं त्याच्यातलं लहान मूल जिवंत ठेवलंय, तो ते बघून हसतोय, एन्जॉय करतोय, काय फरक पडतो, सिम्पल. तर असे बरेच आहेत हास्य क्लब म्हणा, काय हसायचे साधनं आहेत, पण तरीही ही जनरेशन हसत नाही. कुठेतरी विनोदाचा अभाव म्हणूया, नाही तर हसायचं नाही, ते काय काय माहिती नाही, पण हसत नाहीत आजकालची जनरेशन जास्त. असं नाही म्हणता येणार, किंवा एक डेल्युजन मध्ये असते स्वतःच्याच कुठल्या तरी एक वेगळाच विश्वात, त्यात हसणं नाही असं म्हणलं तरी चालेल. तर तरुण पिढी हसत नाहीये असं वाटतं का तुम्हाला? तरुण पिढी हसत नाही असं हां, तुला वाटतं? मला वाटतं. म्हणजे तू म्हातारी आहेस? नाही. मग तू हसतेस की? एक सांगतो, म्हणजे तरुण पिढी म्हणण्यापेक्षा आता तुमची जी काय जनरेशन आहे, जेन झी, आता तुमच्या नंतर अजून काहीतरी अल्फा म्हणतात का त्याला? अल्फा, बीटा, गॅमा. तर हसतात सगळे लोक, फक्त त्यांची जी इंटेलेक्च्युअल लेवल म्हणता येईल किंवा एक थिंकिंग प्रोसेस बदलली आहे. म्हणतो आपण नेक्स्ट जनरेशन इज मोर इंटेलिजंट ॲज डार्विन, मोठा सायंटिस्ट आहे. तर तुमच्या पिढीच्या लोकांचे विनोद वेगळे. आता फॉर एक्झाम्पल माझी मुलं तुझ्याच वयाची आहेत, तर ते बघत असतात ते सगळे तुमचे लाफ्टर शोज जे असतात, कॉमेडियन, स्टँडअप कॉमेडियन, ते लाईव्ह, माझी मुलं मुली तर लाईव्ह बघायला जातात. म्हटलं लाईव्ह काय बघायला जातात बाबा, काय घरी तुमचा बाबा इथे कॉमेडी करतो ते बघत नाही, तुम्ही तिकडे जाता, तर ते बघतात. आता मग ते बऱ्याचदा मी बघितले त्यांचे, तर त्याच्यात काय म्हणजे ते बघतोय मी, मला हसूच येत नव्हतं. आणि नंतर मग आम्ही काहीतरी वेगळं शो सगळे मिळून बघतोय आणि मग मी हसतोय, तर ते माझ्याकडे बघतायत की बाबा कशावरही हसताय. सांगण्याचा मुद्दा असा की हसतायत, तुमची पिढी पण हसते, पण तुमचे विनोद वेगळे आहेत. नाहीतर ह्या सगळ्या तुमचे हे जे आजकाल स्टँडअप कॉमेडियन आहेत जे गाजतायत, ते गाजलेच नसते ना. ते एवढे शो करतायत, लोक पैसे देऊन हसायला जात आहेत. का? तू म्हणते ते बरोबर आहे की त्यांना स्वतः हसू येत नाहीये, म्हणून पैसे देऊन ते या स्टँडअप कॉमेडियनच्या शोला जातात आणि हसतात. त्यामुळे ते हसतात, फक्त त्यांचा अप्रोच वेगळा आहे असं मला वाटतं, कारण की सगळंच बदललेलं आहे. ओके नाही? तर तुम्ही आता ते स्टँडअप कॉमेडियनचं म्हणलात, हे आधी नव्हतं, हे आत्ता आलेलं आहे स्टँडअप म्हणजे आधी कसं प्रकार बदलला म्हणून. जुन्या काळी म्हणजे दिलीप कुमाराणी यांच्या काळी जॉनी वकर नावाचा एक कॉमेडियन असायचा, मेहमूद कॉमेडियन असायचा, असरानी, जगदीप, हे सगळे कॉमेडीचे. नंतर लक्ष्या मामा आणि अशोक मामांनी हिंदीमध्ये कॉमेडियनचे रोल्स केले. असं एक वेगळं कॉमेडी पात्र असायचं, अरुणा इराणी किंवा कादर खान, शक्ती कपूर, आऊ, ललिता. नंतर अमिताभ बच्चन साहेबांनी स्वतःच कॉमेडी सुरू केली. लक्षात, गोविंदा स्वतः कॉमेडी करायचे, पण आवश्यक होती, तर ते दिसत होतं. थिएटरवर लक्ष्मू मामा आणि हे सगळे कॉमेडी करायचे, तेव्हा वेगळी स्टँडअप कॉमेडीची कन्सेप्टची गरजच नव्हती, कारण की ते लोक बघत होते. आजकाल सिरियस नाटकं पण येतात, सगळ्या प्रकारचे नाटकं येतात, सिनेमे येतात, म्हणून ती गरज झाली काळाची आणि ते ओळखलं लोकांनी. आणि कोविडपासून मला असं वाटतं जास्त झालं. कोविडमध्ये काय झालं की घरात बसायला लागलं, मग बसल्या बसल्या युट्यूब चॅनल सुरू करा आणि लोकांना हसवा, पिक्चरचे रिव्ह्यूज टाका. काही लोक पिक्चरचे कॉमेडी रिव्ह्यूज टाकून एक काळ ज्यांनी ब्लॉकबस्टर म्हणून नाव कमवलेलं आहे, म्हणजे आता अमर अकबर अँथनी, सुपर डुपर हिट सिनेमा होता, पण त्याच्यातल्या किती चुकीच्या गोष्टी आहेत ते मला ॲज अ डॉक्टर, 3 लोकांच्या रक्ताच्या बाटल्या खाली येतात आणि अगेन्स्ट ग्रॅव्हिटी न्यूटनची वाट लावून वरच्या बाटली जातात आणि मग परत त्या बाहेर. हे हास्यास्पद आहे. आता हे अमिताभ सरांनी त्यांच्या मुलाखतीत सांगितलंय की क्या चल रहा है, मनमोहन देसाई तू चुप रहे, इट विल वर्क आउट. काम झालं. आता लोक त्याची चिरफाड करतात, पण तेव्हा ते होतं. म्हणून आताही स्टँडअप कॉमेडीची गरज भासतीये आणि लोक त्याच्यावर पैसे कमवतात. तर स्टँडअप कॉमेडी होतीये, पण थोडं वाटत नाही का की थोडं वल्गॅरिटी म्हणा किंवा बळच काहीतरी रेटून हसण्याचा प्रयत्न चालू आहे? तू फारच माझ्या जवळचा विषय काढलेला आहेस. काय झालंय ना, म्हणजे मला असं वाटतं की कॉमेडी करावी, स्वतःवर विनोद करावे माणसाने, दुसऱ्यांवर करू नये. जर दुसऱ्यांवर करायचंय तर मग त्याने जर माझ्यावर केला तर तो विनोद सहन करण्याची माझी ताकद पाहिजे. आता आपण 4-5 मित्र जातो, ट्रिपला जातो, गोव्याला जातो, इकडे जातो, आणि लोक एकमेकांची इतकी चेष्टा मस्करी, पार म्हणजे 4च लोक आहेत ना, मग ते 4-5 मित्र
कुठल्याही पातळीवर जाऊन बोलतील, कमरेच्या खाली बोलतील. हो. ते अंडरस्टूड 4-5च लोक आहेत. बट व्हेन यू आर इन फ्रंट ऑफ कॅमेरा, तुम्ही जेव्हा कॅमेरा समोर आहात, तुम्ही आहात, तुमच्या आजूबाजूला लोक बसले, मला असं वाटतं की कुठेतरी म्हणजे सेन्सॉर बोर्ड हवं. ह्या मताचा मी कदाचित मी ओल्ड फॅशन वाटेल लोकांना, तुझ्या जनरेशनला, पण ते एक काहीतरी डिग्निटी पाहिजे ना. आता रिसेंटली हे जे काही घटना घडल्या 2-3, तर रणवीरची गोष्ट रणवीर अहल्याबादी आणि किती कुणाल वाईट आहे, कामराज. किती वाईट आहे. तुम्ही हाऊ हाऊ म्हणजे नो एक्सक्यूज. बरं, खरं त्या माणसाचं वैयक्तिक चॅनल मी नंतर सर्च केलं, खूप छान आहे त्याचे स्वतःचं पॉडकास्ट वगैरे जे खूप छान, पण त्या शोवर जाऊन त्याचं जीभ घसरली. आपण जेव्हा कॅमेरा समोर आहोत, तुम्ही काय, मला असं वाटतं की एक डिग्निटी पाळली पाहिजे, असं माझं मत आहे. आणि कॉमेडी करायची ना दुसऱ्यावर करण्यापेक्षा स्वतःवर करा, ह्या मताचा मी आहे. आणि जर दुसऱ्यावर करत आहात ना, तर मग त्याने केली तर मग ती तुम्ही सहन केली पाहिजे. आणि हे नंतरचं गाणं हे तर पॉलिटिकली ड्रिव्हन आहे असं मला वाटतं. तर तुम्ही आता जे म्हणलात की आताचे जसे की रणवीर अहल्याबादी आणि कुणाल कामरा, त्यांच्याबद्दल काही आता बोलाल की आता कॉन्ट्रोवर्सी झाली आहे त्यांच्या? मी म्हटलं ना की कॉमेडियनचा वापर करून घेतला गेला असं मला वाटतं. मी कुठल्याही पार्टीचा समर्थक नाही, आलं लक्षात. पण ते ज्या पद्धतीने ज्या वेळेला ते त्याचे कॉमेडीचे व्हिडिओज आणि येत आहेत, मला असं वाटतं ते प्लॅन्ड आहे असं माझं मत आहे. अच्छा. कारण की ते आधीपासून तो कॉमेडी करतोय. तर ह्या म्हणजे, आणि हे आता विषय निघालाच आहे, तर प्रत्येक कलाकारानं, असं माझं मत आहे की कुठल्या पार्टीचा कुठल्या पक्षाचा न असता आपण फक्त कलेवर प्रेम करावं, आपला अभिनय करावा आणि एक नागरिक म्हणून मतदानाच्या दिवशी जाऊन मत द्यावं. याच्या पलीकडे त्या भानगडीत पडू नये, ह्या मताचा मी आहे. अर्थात वेगळी गोष्ट आहे, बऱ्याच लोकांची वेगळी मतं आहेत. अख्खी साऊथ फिल्म इंडस्ट्री नंतर पॉलिटिक्समध्ये गेलेली आहे. म्हणजे NTR असू दे, जयललिता असू देत, आता कुठले ते पवन कल्याण, त्यांनी पण पार्टी केली. प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे समजा. पण माझं असं मत आहे की आपण त्या भानगडीत पडू नये, त्याच्यात जावं. हा, एक नागरिक म्हणून तुम्हाला काय मत आहे तुमचं मांडायला तुम्हाला अधिकार, कारण की ही लोकशाही आपली डेमोक्रेसी आहे. पण कुठेतरी पातळी घसरून खाली जाऊन विनोद करू नये, या मताचा मी आहे. म्हणजे मला तर पर्सनली आवडलेलं नाही ती गोष्ट तिची काय. तर तुम्ही 30 वर्षाहून जास्त झाले तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये, तुम्ही इंडस्ट्री आता जवळूनच बघितली चांगलीच. तर मराठी इंडस्ट्री आणि हिंदी इंडस्ट्रीमध्ये जे कॉमेडी करतात, आत्ताच्या ज्या मूवीजमध्ये कॉमेडी करतात, इतका हसायला येत नाही आहे. त्याचं काही कारण तुम्हाला वाटतं काय? आता हे परत सापेक्ष आहे असं मी म्हणेन. तू असं म्हणते, पण नाही, अजून आता मी काही रिसेंट सिनेमे पाहिले, मी हसलो. मी कदाचित, आता मी जसं म्हणलं ना मगाशी, की मी जसं लोकांना हसवतो ॲक्टर म्हणून स्टेजवरून, तसं मी जेव्हा एखादे नाटक बघायला जातो किंवा एखादी फिल्म बघायला जातो, आय गो अँड आय एन्जॉय इट ॲज अ ऑडियन्स. मी पूर्ण हसतो, जोरदार खो हसतो. मला हसवायला की मी अजिबात, म्हणजे असं झालंय माझ्या बाबतीत की लोक माझ्याकडे बघायला लागले, मी विचार करत नाही, तुला हसू येते तू जा मागे जा किंवा घरी जा, मी हसणार आहे. आणि सापेक्ष आहे का, एखादी कलाकृती सगळ्या लोकांना आवडतेच असं नाही. आता दुसरी गोष्ट, एखादी चांगली फिल्म चालतेच असं नाही, आणि जी फिल्म चालते ती चांगली असतेच असंही नाही. सही रे सही 100 वेळा बघितलेले लोक मी पाहिलेले आहेत, आणि सही रे सही 10व्या मिनिटाला बाहेर गेलेले लोक मी पाहिले. मी बऱ्याच 4-5 वेळा आय एन्जॉय. परत जाधव सरांनी काय काम, काय टायमिंग. म्हणजे जेव्हा मी स्वतः एक नाटक केलं होतं काका की काकू नावाचं, ज्याच्यात मी काकाचा रोल करायचो, एक हिरोचा रोल करायचो आणि काकूचा रोल करायचो ॲट द सेम टाईम. तर तो नाटकाचा प्रयोग बघितल्यानंतर मला लोकांनी येऊन सांगितलं की आम्हाला सैरे सईची आठवण झाली, ज्या पद्धतीनं तुम्ही कॅरेक्टर्स वेगवेगळे प्ले केले. म्हटलं व्हेरी गुड, छान, की आपण कुठेतरी वेगळा जेवणार आहे असं आहे. तर अजूनही आहे ते चांगलं आहे, फक्त सापेक्ष आहे. जे तुला आवडेल ते मला आवडेलच असं नाही, मला आवडेल ते असं नाही. आणि मराठी हिंदी इंडस्ट्रीचा म्हणशील तू कंपॅरिझन, तर 2 वेगळ्या गोष्टी आहेत का. पैशाचं सोंग आणता येत नाही. मराठी निर्मात्यांकडे पैसे कमी आहेत, आहे त्याच्यात बजेट. मगाशी आता प्रवीण सरांबरोबर आपलं बोलणं चालू होतं की पैसे निर्मिती करता करता पैसे संपतात, मग प्रमोशनला पैसे उरत नाहीत, रिलीजला पैसे उरत नाहीत, आणि मग सिनेमाची वाट लागते. काय त्याला पर्याय नाही, काय करू शकत. म्हणून मग त्याचं सोंग आणता येत नाही, आणि मग जेव्हा क्वालिटी कॉम्प्रोमाइज होते मग प्रॉब्लेम्स येतात. तसं हिंदीमध्ये नाही ना, करोडो रुपये खर्च करा. पण अर्थात करोडो रुपये खर्च करून पडणारे सिनेमे पण आता रिसेंटली बघितले. आला शेवटी काय मॅटर्स, हिंदी सिनेमा किंवा साऊथमध्ये स्टारिझम आहे. पवन कल्याण, चिरंजीवी, रजनीकांत, कमल हसन, किंवा आपला हा पुष्पा, अल्लू अर्जुन स्टार आहे. हिंदीमध्ये पण काही प्रमाणात शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार सगळ्यांचं आहे. मराठीमध्ये एक काळ होता
की दादा गुंडके होते, सूर्यकांत चंद्रकांत होते, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे किंवा नंतर बऱ्याच प्रमाणात भरत जाधव सर आणि मकरंद सरांनी केलं, नंतर अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी. आता काय झालं ना, लोकांचा मराठी सिनेमाचा हिरो कोण आहे तर कथा आहे, कन्सेप्ट आहे, गोष्ट लोकांना आवडली. नागराज मंजुळेंनी काय केलं, सैराटमध्ये नवीन मुलं मुलगी घेतली आणि फिल्म हिट झाली. हिरो कोणीच नाही, गोष्ट हिरो होती आणि गाणी, संगीत, म्युझिक हॅज गॉट ट्रिमेंडस इम्पॉर्टन्स इन इंडियन सिनेमा. भारतीय सिनेमामध्ये म्युझिक प्रचंड आनंद देत. तर दोन्ही इंडस्ट्रीचे कॉमेडीमध्ये काय फरक आहे असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न कामाच्या पद्धतीचा, तर मी दोन्हीकडे काम करतोय. आता मी रिसेंटली सारा अली खान सोबत ए वतन मेरे वतन नावाची फिल्म केली. अनुराग कश्यप सरांबरोबर कॅनडी नावाची फिल्म केली मागच्या वर्षी. ह्या वर्षी म्हणजे आता 31 सप्टेंबरला फिल्म झाली ती, जिचं नाव अजून ठरायचं म्हणजे बदलेल ते. बॉबी देओलसोबत मी काम केलं. प्रोफेशनलिझम ग. 4 किंवा 5 दिवस काम केलं ह्या तिन्ही फिल्ममध्ये. पण सारा अली खान सोबतची फिल्म तर माझं मोठं कॅरेक्टर, 28 दिवस काम केलं. एकदमच वेगळं वातावरणच वेगळं, एकदम रिस्पेक्ट आहे ॲक्टरला. ते मराठीमध्ये काही ठिकाणी आहे, काही ठिकाणी नाही. मी सरसकट मराठी इंडस्ट्री वाईट असंही म्हणणार नाही, कारण की काही ठिकाणी खूप छान अनुभव येतो, काही प्रोडक्शन हाऊसेस छान असतात. पण हिंदीमध्ये मात्र अजून तरी मला वाईट अनुभव नाही आला तेवढा, की सगळीकडे छान रिस्पेक्ट दिला जातं, सर प्लीज या किंवा काय, मग काम करायला म्हणजे, आणि पैसेही चांगले मिळतात. हा एक दुसरा मुद्दा आहे सगळ्यात. त्यामुळे त्याचं काही नाही आहे तसं. तर आता एक गेम खेळूयात आपण. गेम खेळायचा? एक गेम. अरे बापरे. तर तुम्हाला एक ऑन द स्पॉट कॉमेडी करायची आहे जेनझी जनरेशनवर, आजच्या युथवर. हा तर बाउन्सरच पडलेला माझ्यावर. जेनझीवर काय कॉमेडी करणार बरं आता मी? कॉमेडी असं काही सुचत नाही आहे मला पटकन. फक्त हां, म्हणजे मी असं म्हणेन की जेनझी आजकालचं जनरेशन असं आहे की आमच्या वेळचं कसं होतं कॉलेजला, की प्यार दोस्ती है, लड़का और लड़की कभी दोस्त नहीं हो सकते. बरोबर आहे, म्हणजे प्रेम, खरं प्रेम. म्हणजे आजकाल कसं झालं की आम्ही म्हणजे प्रपोज करायचं आणि लग्नच करायचं त्या मुलीशी, अशा पद्धतीचे आम्ही विचार करणारे लोक, किंवा मुली सुद्धा तशाच होत्या. पण आजकाल टाइमपास, वन नाईट स्टँड, डेटिंग बिटिंग ॲप तर मला म्हणजे डोक्यावरूनच जातं. म्हणजे मी गमतीनं म्हणतो की अगं ते एखादी कोणी जर मुलगी आली, काय ग तुझा काय तो बॉयफ्रेंड तो किशोर, काय म्हणतो तो किशोर, त्याचं ब्रेकअप झालं. अच्छा, मग गोविंद, त्याचं तर त्याच्या आधी झालं. मग रमेश तर त्याच्या आधी होतो. म्हणजे जसे कपडे बदलतो तसे बॉयफ्रेंड बदलतात किंवा गर्लफ्रेंड बदलतात ही मुलं. मग काय ते रिलेशन आणि काय ते आत्म प्रेम वगैरे, अशी ती गंमत आहे. म्हणजे मी गमतीनं म्हणतो की तुमचं हे सगळं हाय फाय वगैरे किंवा बिनधास्त मिठ्या वगैरे मारतात. मी कॉलेजला असताना मिठ्या मारणं लांबच राहिलं ग. म्हणजे मी मुलीशी मला बोलता यायचं नाही. म्हणजे मी असं साधा माझा एकदा लेक्चर चालू असताना पेन पडला मुलीच्या शेजारी, ती लेक्चर संपेपर्यंत मी पेन मागू शकलो नाही, आपलं ॲक्टिंग करत बसलो, काहीतरी चाललंय असं माझं चाललं होतं. मग मी नेहमी गमतीनं म्हणतो की आजकाल मुलं बिंदास हक करतात आणि त्याच्यात काही गैर पण नाही वाटत कोणाला. आणि मलाही वाटतं मलाही आता मला ॲक्सेप्ट करायला पाहिजे हे, की हे आहे बाबा, ठीक आहे, बरोबर की नाही. पण मी म्हटलं मी माझ्या कॉलेजच्या इतिहासात गेलो, मी जर असा इंग्लिशमध्ये हक करायचा नुसता मनात विचार जरी केला असता ना, तर मला मराठी हक झाला असतं. अशी आताची आणि जुनी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे काय आता मी त्याच्याबद्दल, आणि लिमिटेड गोष्टींवरच हसतात आता, लाईक डबल मिनिंग असं काहीतरी. हो, आणि शिव्या बिव्या तर म्हणजे बापरे, असे म्हणजे मला ना सांस्कृतिक बलात्कारच होतो माझ्यावर. इतके इझिली नवीन जनरेशनची जाता येता कॉलेजचे पोरं पुरी 11वी 12वीतली लहान वयातली मुलं आहेत आणि असं घाणेरड्या शिवाय देतात मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. म्हटलं बाबा हे क्या चल रहा है. तर म्हटलं ही दुनिया आहे शायद, हे ॲक्सेप्ट करावं लागणार आहे आता आपल्याला, याच्याशिवाय काही पर्याय नाही आहे. पण ही कॉमेडी आवश्यक आहे, ह्या आपल्या आयुष्यामध्ये कॉमेडी आवश्यक आहे. म्हणूनच मी काय करतो माहिती आहे, म्हणजे माझं जसं मी माझ्या भूमिका जी येईल वाट्याला ते माझ्या हातात नाही आहे. आता मी असं म्हटलं की मंगला नावाची मी फिल्म केली, अतिशय सिरियस फिल्म, खूप छान. पहिल्या ॲसिड अटॅकवर ते फिल्म आहे. शिवाली परब, शशांक शेंडे आणि अलकाताई कोमल आहेत त्याच्यात माझी काकाची एक सिरियस भूमिका आहे, तिचा सपोर्ट करणारा. पण जेव्हा मी लेखक दिग्दर्शक असेल तेव्हा मी लोकांना ॲटलीस्ट चांगला विचार तरी देणं किंवा कॉमेडी करणं असं मी करतो. मी माझा एक स्वतःचं रमाशंकर फिल्म्स नावाचा यूट्यूब चॅनल सुरू केलं. मी तुला
मगाशी सांगितलं. त्याच्यात मी लोकांना हसवायचं आहे ना, मग काय करूया गाणं माझा वीक पॉईंट आहे. तर मग गाण्यातनं लोकांना कसं हसवता येईल मला सवयच आहे. मग मी आपलं चला काय करूया आमच्या एक दोघं तिघांनी म्हणून एक मृणाल नावाची मुलगी म्हणे सर पधनिसा गात बसा असं काहीतरी करूया का. पधनिसा गात बसा, जमत नसेल तर घरी बसा. टॅगलाईन झाली. त्याच्यावर आम्ही गाण्याच्या रियालिटी शोचा स्पूफ शो केला. 10 एपिसोड ऑडिशन राऊंड रिलीज झाले, लोकांना प्रचंड आवडत आहेत आणि आता ग्रँड फिनाले सुरू केले. गाण्यातनं लोकांना हसवणं. मला तर गाणे असं बोलता मला अशी सवय लागली. मी आता जरी सिरियस सेटवर काम करत असलो, जेव्हा मी काम करतो तेव्हा सिरियसली करतो. वेन ऍक्शन जेव्हा होतं तेव्हा तेच काम होतं. कट झाला की माझा विनोद करणं चालू होतं. टाइम हाय असं इव्हन ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा एकदा भूल द्यायचं काम झालं, ते सिरियस काम चालू झालं की मी आपलं कॉमेडी करायला मोकळा. परत भुलीतनं बाहेर काढायचे त्यावेळेला परत सिरियस. यू शुड एन्जॉय युअर वर्क. तुम्ही जे काम करता जमत नाही आता, आवडीनं करा, एन्जॉय करा. करत नसेल तर सोडून द्या. सतत असं एक्सायटेड राहणं आम्हाला नाही जमत. कारण काय झालंय ना की छोट्या गोष्टीचं टेन्शन येतं, खूप छोट्या गोष्टीचं. असं नाही की खूप मोठं काही घडतं, छोट्या गोष्टीचं. तर मग कसं एनर्जी कशी टिकवता. नेहमी हसत नाही राहू शकत, नेहमी विनोद पण नाही करू शकत, पण कधीतरी असं चालतं. पण तो एक छोटंसं दुःख खूप आनंदाचे क्षण खूप घेऊन जातो. दुःख तुम्ही केलं ना वाढत राहणार अजून. बरोबर आहे. तुम्ही स्वतः हसवू शकत नाही तर जे हसवतात त्यांना तरी हसा ना तुम्ही. ते तुमच्या हातात आहे ना. दॅट इज इन युअर हँड. आणि कुटुंबातही असं हसतं वातावरण त्यामुळे राहत नाही. एकमेकांवर विनोद करा, धमाल करा, मजा करा. आयुष्य खूप छोटं आहे, केव्हा संपून जाईल कळणार नाही. त्यामुळे आपण धमाल केली पाहिजे आणि मजा केली पाहिजे. नाही तर मग त्याला काहीच अर्थ नाही आहे. आणि मी गाण्यातनं मी तुला म्हटलं मगाशी की मी असे मला सवय आहे की कशात नाही गाणं. आता फॉर एक्झाम्पल तुला विषय निघालाच आहे म्हणून सांगतो. मी भुलीचा डॉक्टर आहे. तर आमच्याकडे काही इंजेक्शन्स आहेत उलटीसाठी. पेरिनॉम नावाचं इंजेक्शन आहे, उलटी होऊ नये म्हणून पेरिनॉम टॅबलेट पण असते, किंवा एमसेट नावाचं इंजेक्शन आहे. तर एखाद्या पेशंटने उलटी झाली, सर्जनने अरे दिलं त्याला इंजेक्शन. म्हणते येस पेरिनॉम दे दिया है अब चाहे तो एमसेट भी देंगे. लक्षात आलं की दिलं एक इंजेक्शन नसेल तर दुसरं देऊ. ही मला सवय आहे की आपण कसं करता येईल. सिस्टर विचारतात सर कुठली सलाईन लावायची पुढच्या पेशंटला. दिल पुकारे आरे लारे लारे अरे लावायचं सलाईन आहे. म्हणजे जसं तू आलीस मगाशी, माझं नाव काय, तुझं नाव काय, सिया. ओके. म्हणजे मला त्याच्यावर लगेच गाणं ओ सिया सिया उसने इंटरव्ह्यू लिया. असं बोलता मला अशी गाण्यात की मजा करायची, धमाल करायची, एन्जॉय करायची. तर आता जी नवीन जनरेशनला किंवा नवीन लोकांना यायचं या इंडस्ट्रीमध्ये कॉमेडी करायची आहे, तर त्यांच्यासाठी काही सांगताय? पहिली गोष्ट ऑब्झर्वेशन, निरीक्षण. त्याच्यातनं आपलं कॅरेक्टर सापडतं. अरे हे भारी आहे, हे आपण काहीतरी कुठेतरी केलं पाहिजे बरं का आपल्याला. मग त्या गोष्टी लक्षात राहायच्या आणि प्रयत्न करायचा आणि पडायचं, उडी मारायची. पडाल, उभे राहाल. शिक्षण घेतलं नाही मग प्रॉपर शिक्षण घ्या. आणि थिएटर इज द बेस्ट स्कूल. थिएटरमध्ये जो काम करणार तो तयार होणार असं माझं मत आहे. स्टेजवर रंगमंचावर काम करा, ते तुम्हाला खूप शिकवून जातं. मी कुठलाही आयुष्यात वर्कशॉप वगैरे केलेला नाही आहे स्वतः, पण माझ्या दिग्दर्शकांकडनं मी शिकत आलो. म्हणजे 1989 पासून मी थिएटर करतो आहे. तर तेव्हापासून जे समोर दिग्दर्शक सांगेल ते अतिशय डोळे बारीक करून, पूर्ण डोळे आणि कान त्यांच्याकडे, ते बघत शिकलो. त्यामुळे निरीक्षण पहिली गोष्ट करायची, शिकण्याची तयारी पाहिजे, डेडिकेशन पाहिजे. आणि नुसते ग्लॅमरच्या मागे धावून चालत नाही. काय होतं ना आपल्याकडे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होतात. ग्लॅमर असं सेलिब्रिटी ते फार कष्टाने येतं. तिकडे भरपूर टॅलेंट आहे जगामध्ये, सगळ्यांना संधी मिळत नाही. 3 गोष्टी आवश्यक असतात. पहिली गोष्ट मुळात टॅलेंट, दुसरी गोष्ट ऑनेस्ट एफर्ट्स, कष्ट करायची तयारी पाहिजे, आणि तिसरं ह्या 3 गोष्टी जुळून आल्या की तुम्ही यशस्वी होणार. पण नशीबच नाही ना. अरे प्रयत्न करतोय का तू? ज्या अर्थी नशिबाचा फार कमी आहे, पण ह्या 2 गोष्टी आवश्यक आहेत. एफर्ट्स पाहिजे, ते तुम्ही करतच राहिले पाहिजे. कीप ऑन डुईंग. त्यामुळे ह्या क्षेत्रात यायचं आहे का, करा. ऑब्झर्वेशन करा काय आणि आजूबाजूला इतके विनोद घडत असतात, साध्या गोष्टी विनोद घडत असतात, ते फक्त बघणं गरजेचं आहे. आणि आजकाल काय झालंय ना, रील्सची दुनिया आहे. छोटे रील्स करतात लोक, रील स्टार्स. सॉरी टू से, पण बऱ्याचदा ऑडिशनचे मेसेजेस येतात. आता मी कसं फुल टाईम ॲक्टिंगमध्ये आहे, त्यामुळे वाईट वाटतं की अरे बापरे, तुमचे 10K फॉलोअर्स असतील तरच तुम्ही अप्लाय करा. जे रील स्टार्स आहेत ते रिअल स्टार्स होतात, रिअल स्टार्स. मी म्हटलं तर आपल्याला स्टार व्हायचं नाही, आपल्याला ॲक्टर व्हायचं आहे.
आपण ॲक्टर आहोत आणि त्यामध्येच आपण एक्सप्लोअर करत राहूया. ते सगळ्यात गरज आहे. ओके नाही? हो. तर कळालं, विनोदाशिवाय आयुष्य नाही आणि त्यामुळं विनोद करणं आणि हसणं दोन्ही गरजेचं आहे. तर सरांना आपण मनपूर्वक शुभेच्छा देऊयात की त्यांनी आपल्याला खूप हसवलं आणि खूप आपल्याला महत्त्व पण सांगितलं की आनंद किती महत्त्वाचा आहे. थँक्यू सर. थँक्यू थँक्यू. थँक्यू थँक्यू. तर समारोप करूयात आता. काय करूया? समारोप. समारोप म्हणजे संपला? हो. संपला? संपवत आहे ते. संपवत. सॉरी, म्हणजे संपते म्हणून मला रडू येते, पण रडायचं नाही. मीच सांगितलं हसायला पाहिजे म्हणजे हसायला पाहिजे. कळतंय का की विनोद किती गरजेचा आहे आयुष्यात. हो ना. तर आपल्या सरांनी खूप हसवलं. शुभेच्छा देऊयात आणि खूप खूप आभार त्यांचे. धन्यवाद. Thank you. थँक्यू.